विरुद्ध बहिरीदेव वशेनी। सलामीची जोडी टीम भिंगारवाडीची मैदानात दाखल झाले। नाणेफेकीचा कौल भिंगारवाडी संघाने जिंकला आणि तदनंतर मात्र निवडलंय ते क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी निवडलंय फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते टीम वशेनीला। वशेनी संघाचा पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विशाल म्हात्रे। सचिन लहाने आणि प्रतीक गायकर ही नावाजलेली जोडी मात्र मैदानात दाखल झाली आहे। 3 षटकांचा सामना। आमच्या समवेत किरण मुकादम साहेब, त्याच्यानंतर आमचे संदीप मुकादम, सुधीर मुकादम दादा आणि आमचे स्कोरर मयूर पाटील अशी सर्व दिग्गज क्रिकेट क्षेत्रातील व्यक्तिमत्व आमच्या समवेत जोडली गेलेली आहेत। आमचे तमाम आयोजक अतोनात मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतली आहे आणि मूकबधीर माणसांवर चित्रपट बनवणारे आमचे जगदीशभाई काटावले हे देखील इथे उपस्थित आहेत। यावेळेचा चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये एकेरी धाव मात्र देऊन जाईल टीम भिंगारवाडीला। 2 धावा प्राप्त केल्या सचिन लहानेनं आणि या दुहेरीनं अकाउंट मात्र ओपन केला गेला। आगाज मात्र केलं गेलंय ते टीम भिंगारवाडीच्या बाजूनं। भिंगारवाडी विरुद्ध वशेनी असा हा दर्जेदार सामना। भिंगारवाडी संघाची खासियत याच्या अगोदरच्या सामन्यात 10 वेळा 2 धावा धावलेले आणि सचिन लहानेच्या पारीचा अंत। मथुरचं गाणी मात्र वाजवले जात आहेत। राहुल भाईंचे बिग फॅन आमचे बंधुराज रमेश ठाकूर यांनी परत एकदा डीजे साठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय। मथुरचे फॅन आहेत, राहुल भाईंचे फॅन आहेत आणि जे गाणं त्यांच्या कानावर पडताच त्यांच्या खिशातून मात्र बक्षिसांची खैरात केली जाते। यावेळी पहिली विकेट गेली सचिन लहानेच्या स्वरूपात। सचिन लहाने अगदी स्वस्तात तंबूत परतलाय। 2 धावेंचं योगदान त्याने आपल्या टीम भिंगारवाडीसाठी दिलं, शौर्य भिंगारवाडीसाठी। आणि तदनंतर 1 डाऊनच्या भूमिकेत नौके खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत। प्रशांत गायकर, एक मोठी सफलता वशेनी टीमचे विशाल म्हात्रे यांना मिळाली आणि तदनंतर मात्र एकच आनंद उत्साह साजरा करण्यात आला। सचिन लहाने सारख्या दर्जेदार खेळाडूची विकेट मिळाल्यानंतर आनंद साजरा करणे गरजेचं आहे। 2 धावेवर धावफलक मात्र स्थिर। यावेळी सुंदर फटका खेचलाय, एकेरी धाव जरूर येईल। काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक थोडस फंबल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होऊ शकतो, अगोदर अशा सोडून दिल्या आणि फलंदाज मात्र बाद होतोय टीम भिंगारवाडीचा प्रशांत गायकर। तिसऱ्या धावेची गरज नसताना सुद्धा धाव घेतली आणि फलंदाज मात्र आल्या पावली माघारी गेलाय प्रशांत गायकर। मोहन पाटील एक खेळाडू मात्र मैदानात येत आहेत। भरपूर क्रिकेटचा अनुभव या खेळाडूंकडे देखील आहे। पहिलं षटक कार्यरत आहे, पहिली इनिंग आणि आतापर्यंत 2 विकेट मात्र तंबूच्या रस्त्याला गेल्या। 3 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडले गेल्यात शौर्य 11 भिंगारवाडीच्या बाजूनं। वाईल्ड कार्ड एंट्री खऱ्या अर्थानं या टुर्नामेंट मध्ये मिळाली आहे भिंगारवाडी संघाला आणि त्याचा कितपर्यंत फायदा उठवता येईल त्यांना हे पाहणं निश्चितरित्या महत्त्वाचं असेल। भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषक 2024 हे शानदार पर्व
कालची पहिली रजनी आणि कालच्या पहिल्या रजनीमध्ये श्री दत्त भातन संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय आणि आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये कोण करेल टॉप 4 मध्ये प्रवेश हे सांगून जाणारे हे सर्व सामने आपल्या डोळ्यात देखत घडतात। मोहन पाटील आणि प्रतीक गायकर ही जोडी मात्र आता मैदानात सज्ज। इनेट नंबर 4 वर मोहन पाटील यावेळीचा मोठा फटका झेल होण्याची शक्यता आणि इथून अजून एक गडी होतोय गारत। थँक्यू डीजे, अतिशय सुंदर गाणं आपल्या माध्यमातून वाजवलं जात आहे। इथून मात्र तिसरा गडी गारद होतोय टीम बिंगारवाडीचा, तो मोहन पाटीलच्या स्वरूपात। मोहन पाटील देखील आल्या पावली माघारे परतलेत, त्याने सुद्धा भोपळाही न फोडता त्यांना मात्र तंबूचा रस्ता धरावा लागला। विशाल मात्रे काय गोलंदाजी घडली जाते यांच्या माध्यमातून, 2 गडी त्याने बाद केलेत, 1 रनआउटची विकेट देखील या ओव्हर मध्ये मिळाले। आतापर्यंत 3 धावा यांनी खर्च केल्यात। पुढचा चेंडू विशाल मात्रे यांचा, ऑन स्ट्राइक साहिल लहाने, झेल होण्याची शक्यता, इथून अजून एक दर्जेदार खेळाडू बाद। या षटकामध्ये डबल 4 विकेट जात आहेत। 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात आणि तदनंतरच्या 3 विकेट आपण पाहिल्यात त्या झेलबादच्या स्वरूपात। अतिशय सुंदर क्रिकेट, दर्जेदार गोलंदाजी विशाल मात्रेच्या स्वरूपात। या षटकातील हा निर्णायक चेंडू आहे आणि या चेंडूवर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा असणारे गोलंदाज विशाल मात्रे, टीम बहिरीदेव वशेनी संघाचा। नौका खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय नितीन गायकर आणि प्रतीक गायकर ही जोडी मात्र आता मैदानामध्ये सज्ज आहे। यांना मात्र संपूर्ण जिम्मेदारी लीलया आपल्या खांद्यावर घेणं गरजेचं आहे। सुंदर फटका खेचला, अगदी कार्पेटच्या साहाय्याने स्पीड मध्ये चेंडू येतोय, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एकेरी धाव मिळेल ती गायकर ब्रदर्सला आणि या एकेरीच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा जोडल्या जात आहेत त्या तब्बल 4। थँक्यू डीजे। एकंदरीत आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला जातोय तो प्रणित मात्रे या गोलंदाजाच्या हातामध्ये। ऑन स्ट्राइक खेळतील खेळाडू नितीन गायकर। सुंदर फटका खेचलाय, लॉंगनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, ताकदीची फेकी देखील त्यांच्याकडून घडली आहे आणि एकेरी धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होतीये। 5 धावा धावफलकावर जोडल्या चालल्यात दुसरं षटक कार्यरत असताना। देखना फटका खेचलाय, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत, ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील घडलं जात आहे। इथून मात्र मिळेल टीम बिंगारवाडीला एकेरी धाव, दुहेरी धाव
आणि या दोनच्या साह्यानं धावपटलावर धावा जोडल्या जात आहेत त्या तब्बल 7. या संपूर्ण स्पर्धेतील ही 50वी दुहेरी धाव आपल्याला या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथून मात्र दर्जेदार मोठा फटका येतोय. फलंदाज प्रतीक गायकरच्या फलीतला हा दर्जेदार षटकार. या षटकारानं आता मात्र एक्सिटर पाय दिलं प्रतीक गायकरनं. त्याच्या वाट्याला अगदी कमी चेंडू आले आणि त्या चेंडूचा त्याने खरपूस समाचार देखील घेतलाय. या षटकारानं धापटलावर धावा जोडल्या जात आहेत त्या तब्बल 13. दुसरं षटक कार्यरत आहे. इथून जर असेच मोठे फटके आले तर यशस्वी धावसंख्या उभारण्यात यश येईल भिंगारवाडी टीमला. यावेळेचा चेंडू सुंदर चेंडू आहे. अगदी ऑफ स्टिकवर ठेवण्यात आलेला हा चेंडू निर्धाव चेंडू घोषित केला जातोय. यावेळी देखील अगदी ट्रान्स बदलून केल्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी स्वर दर्शवलाय. या स्वरच्या साहाय्यानं 14 धावा मात्र धावपटलावर जोडल्या जात आहेत. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला. सुंदर फटका, क्लासिकल फटका म्हणून या फटक्याला ओळखलं जातं. दर्जेदार षटकार. मात्र दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. यावेळेचा क्लासिकल फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा अप्रतिम चौकार. या चौकाराच्या सहाय्याने तब्बल 24 धावा धावपटलावर जोडल्या जात आहेत. पहिल्या षटकात आल्या होत्या फक्त 4 धावा आणि या षटकात हाणामारी हे तत्व वापरलं फलंदाज प्रतीक गायकर यानं आणि तब्बल कुठून काढल्यात 20 धावा. या षटकामध्ये तब्बल 24 धावा जोडल्या जातील धावपटलावर. शेवटचं स्लॉगवरचं षटक आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा जमावेल ती टीम भिंगारवाडी हे पाहणं मात्र महत्वाचं असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बहिरीदेव वशनी संघाकडून जितेश पाटील. स्क्वेअर लेगच्या दिशेने जाणारा चेंडूवर एकेरी धाव मिळाली. पंचवीस धावा जोडल्या जात आहेत. पंच आमचे दीपक पाटील सर आणि द्वारकानाथ चोरगे सर अतिशय तटस्थ पंच. निर्धाव चेंडूची सांगता. त्याच दरम्यान आमचे दर्जेदार व्यक्तिमत्व आमचे लाडके मान्यवर राहुल ठाकूर साहेब भिंगारवाडी यांना मी विनंती करतो की आयोजकांच्या वतीनं आपल्याला मंचावर आमंत्रित केलं जातंय. आपण लगेचच आमच्या अतिथी मंचावर येऊन असं नसतं व्हायचंय. अतिशय सुंदर चेंडू
तमाम क्रिकेट रसिकांचा प्रतिसाद या स्पर्धेला. मैदानाच्या चारी बाजूने एकदा चेंडू पडल्या सुंदर आणि दर्जेदार आवाज मात्र फुटला जातोय. ज्या स्पर्धेला, ज्या खेळाला, ज्या कार्यक्रमाला उदंड प्रेक्षक असतात ते कार्यक्रम लिलया फेमस होतात आणि तसाच प्रकार इथे आमदार चषकामध्ये घडताना पाहायला मिळतोय. गगनचुंबी गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल मात्र हातातून निसटला आणि इथून मात्र जीवनदान मिळतोय तो फलंदाज प्रतीक गायकरला. दुहेरी धाव त्यानं प्राप्त केली 27 धावा. या स्पर्धेतील तब्बल 34वा झेल जमिनीला दान झालाय. मयूर पाटील इत्तुंभूत माहिती ठेवतायत. प्रत्येक चेंडूची माहिती त्यांच्या माध्यमातून दिली जाते. मयूर, आपण पाहतोय तमाम पाठी राखे जल्लोष साजरा करताना. आणि काय घडलं? दबाव 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 पाहायला मिळाला तो वशेनी संघाच्या बाजूनं. चौकार मात्र गेलाय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. जी मागच्या साईडला शेकोडी पेटवली ती कृपया लगेचच विझवा. धूर येतोय, नाहीतर आमचे आयोजक येऊन ते विझवतील. कृपया ती विझवा, कारण की धूर आता मैदानात साचायला सुरुवात झाली. धुका आहे आणि त्याच्याबरोबर धूर जर आला तर खेळाडूंना अडचण निर्माण होईल. कृपया आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ते विझवा. लगेचच विझवले बघा. धन्यवाद. जितेश पाडीलच्या या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार केलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय रनिंग घेतली जाते. तिसरी धाव देखील होईल मैदानामध्ये. उत्साह पहा. खऱ्या अर्थानं पाठीराख्यांची देखील मेहनत आहे या क्रिकेटच्या माग. 3 धावा. नंतर तब्बल 34 धावा धावपटलावर लागल्या त्या टीम शौर्य 11 भिंगारवाडीच्या आणि 18 चेंडूंनी 35 धावांची गरज असेल. 34 धावा कुठल्या 35 धावांचं आव्हान असेल. मी सांगडे संघाचा कर्णधार आणि उमरोली संघाचा कर्णधार दोघांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण लगेच आमच्या मंचावर यायचंय. सांगडे संघाचा कर्णधार जीवित मात्र एक दर्जेदार खेळाडू आहेत टीम वशेनीचे आणि त्यांनी जर षटकारांची हॅट्रिक साधली तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आमचे केतन मुकादम यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. केतन मुकादम साहेब, आपण जर इकडे आला असाल तर लगेचच आमच्या मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक लावले आणि खेळाडू देखील धमक आहे या खेळाडूमध्ये. अगोदरची मॅच प्रत्येक चेंडूवर बाउंड्री खेळून जिंकवलेली. 6 चेंडू 30 धावांची भारदार केली करणारा हा खेळाडू आहे. जीवित मात्र आहे. बोलूयात रोशन सकपाल सर यांच्याकडे.
टीम उमरोली आणि सांगडे संघ टॉससाठी या केतन मुकादम आपण पाहिलं ड्रीम ट्रॉफीचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं आपण स्वागत करूया. अठरा चेंडू आणि 35 धावांची रुपेश ठाकूर आपण पाहतोय काय जबरदस्त बॅटिंग झाली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 धावा आणि तदनंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये 20 आणि 10 एकंदरीत 34 धावा. भिंगारवाडी संघ वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये दाखल झालाय आणि आता मात्र 35 धावांची गरज. प्रेक्षकांची आम्ही नक्कीच तडजोड पाहत होतो. अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक वर्ग खूप आतुरतेने पाहतोय आणि सपोर्ट देखील करतोय. त्या प्रेक्षक वर्गाचं देखील अगदी मनापासून मी आभार मानतो भिंगारवाडी संघाच्या. आणि घर बसल्या देखील दोन्ही संघाचे पाठीराखे अगदी मनापासून वाट पाहतात की आमचा संघ जिंकावा, आमच्या संघाने चांगला खेळ करावा. या अनुषंगाने मात्र दाखल झाले ते दोन्ही संघ. 18 चेंडू 35 धावा. एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच असावी. यस 18 चेंडू 35 धावा. जबरदस्त बॅटल दोन्ही संघाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी झाली होती विशाल म्हात्रे यांच्या मार्फत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्या षटकामध्ये धावा रोखायच्या असतात आणि आपल्या संघाला चांगली सुरुवात करून द्यायची असते या अनुषंगाने दाखल झालेला आपण पाहिलं गेलं तर वशनी संघाचा विशाल म्हात्रे जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये सचिन लहाणे यासारख्या बॅटरला त्यांनी आउट केलं होतं आणि चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु मी कौतुक करेन इथून मात्र भिंगारवाडी संघाचं ज्यांच्या मार्फत प्रतीक गायकर काय जबरदस्त बॅटिंग झाली आहे. त्यांनी पाहिलं सचिन लहाणे बाद झाला. आता मी सलामीला मला का पाठवलंय आणि का मला पालीच्या मैदानावर मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली आहे आणि ते सिद्ध केलंय या बातांच्या खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आमदार चषकामध्ये. चला आपण सुरुवात देखील मॅचला करायची. 18 चेंडू 35 धावा. चला चेंडूची पूर्तता मैदानाच्या आत करायची आहे. 18 चेंडू 35 धावा. पाहायला गेलं तर नाईटची शृंखला आहे आणि नाईटच्या शृंखलेमध्ये 18-35चं समीकरण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप मोठं समीकरण आहे. ज्या 18 चेंडूचा विचार करायचा झाला किमान 25 जरी धावा असतील तरी त्या डिफेंड होऊ शकतात. परंतु इथून मात्र भलं मोठं आव्हान ठेवलंय ते म्हणजे भिंगारवाडी संघानं. वशेनी संघ खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप दूरवरचा प्रवास त्यांनी देखील गाठला या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील कौतुक आभार मानणं गरजेचं आहे. आणि भिंगारवाडी संघ वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन काय जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये राहिलाय. द्वितीय सत्राला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. चला आयोजकांना मी सातत्याने विनंती करतो चेंडूची पूर्तता करायची. जबरदस्त आयोजन आमदार चषक 2024 खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या बाताण गावामध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पहिलं वर्ष या स्पर्धेचं. तानाजी पाटील सरपंच आणि त्यांच्या समूहात पाहायला गेलं तर आपण पाहतोय सातत्याने अरुणजी पाटील आणि अनिलजी काटावले यांनी जी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी त्यांचं देखील कौतुक करणं सातत्याने गरजेचं आहे. आणि या मॅच या स्पर्धेसाठी केतनजी मुकादम साहेब हे देखील आमच्या समोर जोडले गेले आहेत. भातनपाडा गावातील जर विचार करायचा झाला त्यांचा देखील खूप गोड आवाज आहे. समालोचन क्षेत्रामध्ये त्यांची देखील आपल्याला सातत्याने मांदियाली पाहायला मिळते, त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. केतनजी मुकादम आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मनापासून मी हार्दिक आभार मानतोय. आणि नक्कीच वळतं मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 35 धावा. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर तब्बल जवळपास 11.67 धावांची गरज प्रति षटक. याकडे देखील वशनी संघ अगदी आतुरतेने वाट पाहत असेल.
18-35 समीकरण म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. वशेनी संघ नाईटची शृंखला आहे, ज्या शृंखलेमध्ये आपण नेहमीच पाहतो खूप जास्त खर्च देखील होतो, खूप जास्त वेळ वाया होतोय. तर तुम्ही आमच्या वेळेचा आणि आमच्या विनंतीचा मान राखायचा आणि या मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय जीवित मात्रे. काय जबरदस्त बॅटिंग झाली पहिल्या मॅच मध्ये. तब्बल आपण पाहिलं गेलं प्रतीक पाटील आणि जीवित मात्रे या दोन्ही बॅटरनी तब्बल 7 चेंडूमध्ये 36 धावा कुठल्या होत्या आणि एकेरी हाती मॅचला जिंकून दिलं होतं आपल्या संघासाठी. तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून साहिल लहाणे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक रुपेश पाहायला गेलं तर या षटकामध्ये मात्र 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. एकीकडे आपण पाहतोय डीप लॉंग ऑफ आणि तदनंतर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि इथून मात्र वेळेचं देखील बंधन असेल. चला भिंगारवाडी संघ, तुम्ही आमचा अतिरिक्त वेळ घालवतात, याकडे देखील लक्ष वेधणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आयोजन कमिटी जो निर्णय घेईल तुम्हाला देखील दंडित केलं जाईल, याकडे देखील लक्ष वेधणं गरजेचं आहे. पहिला चेंडू लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, गुट्टा टेक तमाशा देख, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि इथून मात्र वैयक्तिक आणि सांघिक खातं खोललं जात आहे जीवित मात्रे या बॅटरच्या माध्यमातून. 18-35 समीकरण आहे. पहिल्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण पहिली सुरुवात पहिला षटक जेवढा धावा तुम्ही जमा कराल ना तेवढं मात्र सोपं ठरलं जाणार आहे वशेनी संघासाठी. यावेळेस शफल होऊन खेळायचा होता. बघा काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अपयशस्वी ठरला जातोय आणि इथून मात्र जीवित मात्र बॅक टू द डगआउट आणि पहिला हादरा बसतोय वशेनी या संघाला. जीवित मात्रे काय करून बसला तुम्ही आपल्या संघासाठी. अपेक्षा होत्या या संघामध्ये या मॅच मध्ये तुम्हाला जबरदार कामगिरी करण्याची, परंतु या विपरीत तुम्ही करून गेलात आणि इथून मात्र एक फुलटॉस पद्धतीचा चेंडूवर तुम्हाला मात्र माघारी परतावा लागणार आहे. अपेक्षा इथे मात्र भंग होताना आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे वशेनी संघाच्या या पाठीराखांच्या चेहऱ्यावर. आणि पहिला हादरा बसला जीवित मात्रे या स्वरूपात. साहिल मात्रे दोन्ही चेंडूचा विचार करायचा झाला, लोवर फुलटॉस पद्धतीचे चेंडू फेकले होते. लेंथ मध्ये परिवर्तन करणं अपेक्षित आहे, कारण साहिल मात्रे भेदक गोलंदाजी करण्यामध्ये साहिल लहाणे माफी असावी साहिल लहाणे भेदक गोलंदाजीसाठी जाणले जातात, पुनश्च सज्ज होतील. अकूट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु एक धाव मात्र रोखण्यामध्ये अपयशी ठरले जात आहेत. एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसावलं जातोय आणि सिद्धेश पाटील वैयक्तिक खातं खोलण्यामध्ये यशस्वी ठरले जात आहेत. 3 ही धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता मात्र प्रतीक पाटील दाखल झाले, त्यांच्याकडनं अपेक्षा असणार आहेत. दोन्ही टॉप ऑर्डरचे खेळाडू जर पाहिलं गेलं तर वशेनी संघाच्या माध्यमातून. यावेळेस बघा काय घडलं गेलं, धावची तोड्याची संभावना, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडस अपयशी ठरला जातोय आणि येथून मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकंदरीत या चेंडूवर मात्र मिळतीये 1 धाव. एकेरी धावेनं फारसं काही बिघडणार नाहीये भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून. जर विचार करायचा झाला, धावसंख्येचा विचार करायचा झाला, 4 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. एखादा मोठा फटका नक्कीच येणं अपेक्षित आहे वशेनी संघाच्या माध्यमातून. विचार करायचा झाला अलॉंग विथ द कार्पेट, त्याच दिशेने लॉंग ऑफ च्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहायला गेलं तर मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत.
नक्कीच भिंगारवाडी संघ सातत्याने आपण पाहतोय पाठीराखे सहकार्य करतात, आपल्या टीमला प्रोत्साहित करतात आणि का नाही करावं, कारण चांगली गोलंदाजी केली जाते साहिल यांच्या मार्फत. फुलारलेचा चेंडू बघा काय घडलं जातंय, यू मिस आय हिट आणि इथून मात्र माघारी परतावं लागतंय अजून एक बॅटरला आणि दुसरा हादरा बसतोय तो टीम वशेनी या संघाला. जर कोणत्या प्रकारचा जर विपरीत निर्णय दिला गेला पंचांच्या माध्यमातून तर यासाठी तुम्ही जिम्मेदार असाल. भिंगारवाडी संघ प्लीज विनंती असेल. वलटोय मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली होती पहिल्या सत्रामध्ये विशाल मात्रे यांच्या मार्फत मात्र 4 धावा खर्च करून 3 गडी टिपले होते त्या वशेनी संघाच्या गोलंदाजाच्या मार्फत. तशाच प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली साहिल लहाणे यांच्या गोलंदाजीच्या मार्फत. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी भलं मोठं आव्हान, अर्थातच 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावांची गरज. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सचिन लहाणे आणि ऑन स्ट्राइक आपण पाहतोय सिद्धेश पाटील. अंतिम ठाकूर. यावेळेस वेग 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 आणि भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय, जल्लोष देखील पाहायला मिळतोय भिंगारवाडी संघाच्या पाठीराखांच्या माध्यमातून. बघा हेच क्रिकेटचं सूत्र आहे, तुम्ही चेंडूवर तुमची नजर असणं गरजेचं आहे. जेव्हा धावा मोठ्या येत नाही तेव्हा मात्र तुम्ही एकेरी आणि दुहेरी धावेवर देखील भर दिला गेला पाहिजे, परंतु या विपरीत घडलं जातंय. बघा पुन्हा एकदा चांगला चेंडू, याही चेंडूवर मात्र एकापेक्षा काही मिळणार नाहीये, समीकरण देखील बदललं जात आहे. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धाव्यांची गरज. विचार करायचं झाला रुपेश ठाकूर आपण पाहतोय प्रति चेंडू 3 धाव्यांची गरज. प्रति चेंडू एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, ते म्हणजे वशेनी संघाच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला. पुनश्च सचिन. फुलारलेचा चेंडू समोरच्या दिशेने फटका डोलावला जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने येतात. चांगली चेंडूची उचलपटी, चांगले फेकी. एकंदरीत या चेंडूवर मात्र मिळत आहेत 2 धावा आणि 2 धावा देखील वाचवल्या जातात आपल्या संघासाठी. या 2 धावेने समीकरण देखील बदललं जात आहे. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 27 धाव्यांची गरज. 9 चेंडू 27 धाव्यांची गरज. प्रति चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. ऑन स्ट्राइक आपण पाहतोय अंतिम ठाकूर. फुलारलेनचा चेंडू यावेळेस वाईड यॉर्कर अटेम्प्ट करायचा होता, सक्सेसफुल ठरला जातोय. अजून एक निर्धाव चेंडू, अजून एक चांगला चेंडू फेकला जातोय, तो म्हणजे सचिन लहाणे यांच्या मार्फत. आणि इथून मात्र दडपण दडपण आणि मात्र दडपण दिसला जातोय, तो म्हणजे वशेनी संघाच्या चेहऱ्यावर, वशेनी संघाच्या पाठीराख्यांच्या चेहऱ्यावर. पुढच्या सचिन सज्ज होतील, पुढे येऊन सरसावले अलॉंग विथ द कार्पेट, परंतु एकापेक्षा फारसं काही मिळणार नाही. 2 धावेचा प्रयत्न इथे मात्र थर्ड अंपायर कडे कॉल केला जातोय मुख्य पंचांच्या माध्यमातून आणि थर्ड अंपायर कडे डिसिजन नक्कीच पेंडिंग राहील. परंतु जबरदस्त गोलंदाजी सचिन सचिन सचिन, काय जबरदस्ती गोलंदाजी. आणि याच दरम्यान सुनीलजी भागीत साहेब यांच्याकडून देखील बक्षीस लगावलं गेलं आहे, ते म्हणजे शौर्य 11 भिंगारवाडी या संघाच्या संघाला
यस नॉट आउट. सुनील बागित साहेबांकडून शौर्य 11 भिंगारवाडी संघ जर जिंकला तर त्या संघासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक लगावलं जात आहे. सुनीलजी बागित साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडूला लॉफ केलाय जातोय आणि इथून मात्र चेंडू बऱ्याच उशिरा वेळानंतर ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. यस इट इज अ बाउंड्री. चांगली आहे. 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. बऱ्याच उशिरा वेळानंतर रुपेश आपण पाहतोय चौकार आलाय. या 6 चेंडू 21 माफी असावी, 6 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. बऱ्याच उशिरा वेळानंतर या चौकाराची आपण आतुरतेने वाट पाहत होतोय. तो चौकार अंतिम ठाकूर यांच्या बॅट मधून आलाय अंतिम क्षणी. परंतु आता मात्र समीकरण बदललाय. आता मात्र येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणं अपेक्षित आहे. आणि काय घडलं जाईल येणारे या 6 चेंडूवर. भिंगारवाडी संघ अद्यापर्यंत जर पाहिला गेला तर चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आहे. परंतु 6 चेंडू हे चांगले फेकावे लागणार आहेत तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये आपला स्थान निश्चित करू शकता. परंतु अपेक्षा राहतील सिद्धेश पाटील आणि अंतिम ठाकूर यांच्याकडून की मोठे फटके आले गेले पाहिजेत वशेरी या संघासाठी. 6 आणि 21 समीकरण असताना आता मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक गायकर यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय, यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. ऑन स्ट्राइक आपण पाहतोय इन ॲट नंबर 3 पोझिशनवर आलेले सिद्धेश पाटील. शफल झाले गेले. यावेळेस बघा काय घडलं गेलं. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाहीये. या चेंडूवर मोठा फटका येणं अपेक्षित होतं परंतु याच्या विपरीत घडला गेला. कौतुक करावं लागणार आहे ते म्हणजे भिंगारवाडी संघाचं सातत्याने चांगल्या चेंडूवर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आणि हा येतोय निर्धाव. एकंदरीत 22 स्वरूपात 1 धाव. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. ऑन स्ट्राइक आपण पाहतोय अंतिम ठाकूर. यावेळेस आपण पाहतोय डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव घेतली गेली. एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि इथून मात्र जल्लोष देखील पाहायला मिळतोय. तो म्हणजे टीम शौर्य 11 भिंगारवाडी या संघाच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण बदललं गेलं. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 18 या धावसंख्येची 4 चेंडू रुपेश आपण पाहतोय. तब्बल 3 कंपल्सरी षटकारांची गरज आहे. हे षटकार लगावले जातील का अंतिम ठाकूर यांच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण सातत्याने चांगली गोलंदाजी केली जाते ते टीम भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून. इनसाइड एज धाव घेण्यासाठी नकार परंतु फंबलिंग पाहिली गेली आणि येथे मात्र नशिबाचा चौकार लगावला जातोय तो म्हणजे वशेरी संघाच्या बाजूने. लावलंय या मॅचने कारण जबरदस्त गोलंदाजी केली गेली आहे भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून. आता मात्र 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळेस शरीराचा वेध घेतला असावा. निर्धाव चेंडू आणि इथून मात्र जल्लोष साजरा केला जाईल भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून कारण येणारे 2 चेंडू आणि अशक्य असं टार्गेट. येणारे 2 चेंडू आणि तब्बल कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार 14 धावांची गरज. 14 धावा हव्यात. एखादी चूकच भिंगारवाडी संघाला या स्पर्धेमधून मात्र बाहेर करू शकते. पुढे सरसावले गेले. बॅटची आउटसाइड एज, टॉप एज आपण पाहतोय, लीडिंग एज आपण पाहतोय.
बॅट्समन इथे बाद होतोय. अजून एक झटका लगावला जातोय अंतिम ठाकूर यांच्या माध्यमातून. मात्र बाद झाल्यात आणि इथून मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये ती बशेरी संघासाठी, कारण येणार आहे एक चेंडू आणि भिंगारवाडी संघ तब्बल अक्षरशः जिंकण्याच्या किंवा या मॅच विनिंग साठी अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला गेलाय. एक चेंडू 14 धावेची गरज. अशक्य अशक्य आणि अशक्य टार्गेट हेच वशनी संघासाठी आपण म्हटलं तरी काही चुकीचं ठरलं जाणार नाहीये. प्रतीक गायकर जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस लाईन चेक केली जाईल. येस इट इज मिसिंग द लाईन. येस इट इज अ वाईड बॉल. यू नीड टू बॉल दिस वन्स अगेन बिकॉज इट इज अ वाईड बॉल. यावेळेस कुठल्याच पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र भिंगारवाडी संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला गेला जातोय आणि वशेडी संघ या स्पर्धेमधून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. वशेडी संघाचा अगदी मनापासून आभार आणि भिंगारवाडी संघासाठी खूप 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 शुभेच्छा. आणि नक्कीच या मॅच साठी मॅन ऑफ द मॅच कोण असेल अर्थातच आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ